हाय फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 28 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। आज आपण इथे पेपर कटिंग करणार आहोत। सगळ्यात आपण शोल्डरचे मार्क करणार आहोत। शोल्डर घेणार आहोत 4.25 इंच। 28 इंच ब्लाऊजसाठी 4.25 इंच शोल्डर घ्यायचा आहे। मी इथे 4.25 इंचावर मार्क करून घेते। आता आपल्याला इथे खाली पण 4.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचे मार्क करायचे आहे। मुंडा घ्यायचा आहे 4.25 इंचावर। इथे मी 4.25 इंचावर मार्क करून घेते आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला उंचीचे मार्क करायचे आहे। उंची आहे 12.25 इंच। त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे, म्हणजेच होईल ती 13.25 इंच। तुमची उंची जेवढी बी असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घ्यायचे। आता ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि इथे येईल आपले छातीचे माप। आपली छाती आहे 28 इंच, त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा आहे, तो होईल 7 इंच। इथे मी 7 इंचावर मार्क करून घेते आणि आपल्याला 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचे आहे। इथे एक्स्ट्रा आपल्याला सिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचे आहे। आता इथे आपण कमरेचे माप टाकणार आहोत। कमर आहे आपली 24 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे, तो येईल 6 इंच आणि त्याच्यात 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचे आहेत आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि आर्महोलच्या मदतीने किंवा तुम्ही हाताने पण याला शेप देऊ शकता। इथे 2.5 इंचावर मी इथे शोल्डर पट्टीचे मार्क केलेले आहे आणि आपला गळा आहे 2 इंच। गळ्याची लांबी घ्यायची आहे 8 इंच। जेवढा वरती घेतला होता 2 इंच, तेवढाच आपल्याला खाली पण 2 इंचावर मार्क करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही 1 इंच गळ्याची लांबी वाढवू पण शकता। हा असा बॉक्स तयार करून इथे आपल्याला गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपली मार्किंग झालेली आहे। आता आपण याला कट करून घेऊया। जसे मार्क केलेले आहे तसेच आपण याला कट करून घ्यायचे आहे। आता आपण पुढच्या बाजूचे मार्क करून घेऊ। त्याच्यासाठी शोल्डर घेतला आहे 4.25 इंच। इथे मी 4.25 इंचावर मार्क करून घेते। इथे खाली पण आपण 4.25 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि मुंडा घ्यायचा आहे 4.25 इंच आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ब्लाऊजची लेंथ घ्यायची आहे 14.25 इंच। पाठीमागच्या पेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। ह्या लाईनला आपण सरळ करून घेऊया आणि ह्या लाईनला पण आपण सरळ करून घेऊया। कमर आहे 24 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 6 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेणार आहोत। 1.25 इंचावर मार्क करून आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। शोल्डर पट्टी ठेवायची आहे 2.5 इंच। इथे मी 2.5 इंचावर मार्क करून घेते। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2 इंच आणि हा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला कटोरीचे मार्क करायचे आहे 10 इंचावर। तर हे पहा, एखाद्या लेडीची वय जर 40 पेक्षा जास्त असेल तर तिथे तुम्हाला हेच मार्क खाली अर्धा किंवा 1 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचे आहे। आता आपण कटोरीचे मार्क करून घेणार आहोत 4.5 इंचावर। इथे वरती पण आपण 4.5 इंचावर मार्क करू आणि आपल्या मुंड्यापासून हे मार्क करायचे आहे 2.25 इंचावर। गळ्यापासून पण आपल्याला 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे। चारही पॉइंट आपल्याला डॉट डॉटने जोडून घ्यायचे आहेत। असा शेप देत याला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आपले मार्किंग कंप्लीट झालेले आहे। आता आपण याला कट करून घेऊया। आपण जसे जसे मार्क केलेले आहे तसे तसे आपण याला कट करून घ्यायचे आहे।
आता मी इथे दुसरा पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवर आपल्याला कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला सव्वा इंच आणि 1.25 इंच असे मार्क करून घ्यायचे. ह्या साईडला 1.25 इंच आणि त्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच मार्क करून घ्यायचे. आणि हा कटोरीचा मध्य आहे, तिथून 1.5 इंचावर आपल्याला हे मार्क करून घ्यायचे. आता 1.5 इंचापासून हे जे कटोरीचा मध्य आहे तिथून पण आपल्याला 1.25 इंचावर आणि ह्या साईडला पण 1.25 इंच असे दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचे. आणि ह्या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचे आहे. इथे सारे पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. जिथे आपण जॉईन करतो तिथून आपल्याला अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढे आपल्याला मार्जिन द्यायचे. खाली हे वाढवत जायचं आणि ह्या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तुम्ही हे आहे तसेच पण ठेवू शकता किंवा याला गोलाई देऊन घ्यायची आहे. आता याला आपण कट करून घेऊया. आता आपल्याला या साईडला सिलाई मार्जिन द्यायची आहे.